कितपत तुम्हाला दिसतंय माहित नाही, पाऊस जोरदार दमदार चालू आहे. हा काय थांबायचं नाव घेत नाही. आणि एवढा पाऊस आहे की आम्ही निवारा घेऊन बसलोय. बघ आता काय दिसत नाही ना, ही पट्टी आहे ना, ही दिसते, बस ही पट्टी पकडून चालायचं. मस्त सगळे फिरत चाललेत, मजा आली आहे. गाडी मस्त पार्किंग केली आहे आणि चालत चाललोय आम्ही. अवतार बघू शकाल. आणि हा आहे मितेश, तुम्ही आत्ता बघितले. आवाज कितपर्यंत येतोय मला माहीत नाही आहे. राव पुण्याच्या गल्लीमध्ये कॉफी आहे ना. दर्शन कसं वाटलं तुला पहिल्यांदा? लय भारी ना, लय भारी. फर्स्ट टाइम असं काय? फर्स्ट टाइम. दुपार बसण्याचा आत्ताचा वाडा कॉफी झाली. उलट करतोय, पहिला कॉफी पितोय आणि नंतर वडा खातो. मस्त खाल्लं पिल्लं आपण. खाल्लं म्हणजे एक वडापाव खाल्ला, एक कॉफी काय पियालो आणि काय खाल्लं? भेल. भेल मस्त दर्शन झालंय. तर आपली गाडी तिकडे खाली लावली आहे. आता जाऊया, सगळा सेटअप परत रेडी करायला अजून 10 मिनटं जातील. वाजले आहेत पावणे 3 नाही, 3ला 10 मिनटं आहेत. 1:15ला आपण गेलेलो आपली गाडी बिडी सगळं लावून. आणि आता वाजले आहेत 2:45. तास दीड तासामध्ये फिरत आरामात आलो. आता जेवढ्यात लवकरात लवकर होईल तेवढं पोचायचं आहे. निघू आता, डायरेक्ट भेटू गाडीवरती. चलो गेट सेट गो. झालं आपण तयार, निघूया मस्तपैकी. गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव. वाजलेले आहेत 3:09 आणि आपण परत आपल्या परतीच्या प्रवासाला लागलो आहे. एस्टिमेटेड टाईम दाखवतो आहे 6:30. आता हे रात्रीचे आम्ही फिरतोय पुण्याच्या गल्ल्यांमध्ये. मगाशी एवढी गर्दी होती इथे, पण एक सांगू, एवढी धावपळ करत आलो, एवढं मस्त दर्शन झालं आमचं, निवांत शांत, गर्दी नव्हती. तुळशीबागेचा पण बाप्पा बघितला, एवढा सुंदर होतं, मस्त भारी वाटलं. पुणे सोडून आता लागलो हायवेला आपण. आता वाजले 3:44 आणि आपण 3:09 बरोबर दगडूशेठच्या इथून बाहेर पडलो होतो. सो फार सो गुड. राईड चांगली झाली, शॉर्ट अँड स्वीट, एकदम अनप्लॅन्ड राईड झाली आहे, एकदम भारीवाली. फक्त येताना थोडा पावसाने त्रास दिला. आता काय पावसाचा काय नाही आहे, रस्ता ओला आहे पण पाऊस नाही आहे. ठीक आहे, जोपर्यंत पाऊस नाही आहे तोपर्यंत जेवढं डिस्टन्स आपल्याला कट करता येईल तेवढं आपण डिस्टन्स फटाफट कट करून घेऊ. आपली एंट्री झाली आहे लोणावळ्यामध्ये. बरोबर 1 तासात, दगडूशेठवरून बरोबर 1 तासात आपण आलोय लोणावळ्यात. कसे आलो, काय आलो, एवढा फटाफट काय रे कळालं पण नाही. एवढ्या फटाफट कसे आलो? ॲक्च्युली रस्ता मोकळा होता, पाऊस नव्हता, त्यामुळे आम्ही आलोय सुसाट. म्हणजे जाताना असं वाटलेलं की येताना त्रास होईल,
कंटाळू, मितेश कंटाळेल. सगळ्यात महत्त्वाचं मला ते होतं की मितेश कंटाळेल, पण नाही, मितेश कंटाळलेला नाही आहे. मितेश पूर्ण त्याची राईड एन्जॉय करतो आहे. त्यामुळे मी पण आनंदात आहे, तो पण आनंदात आहे की रे. त्याला थोडा त्रास झाला असेल कारण का पाठीमागची सीट थोडी, पण मला कम्फर्टेबल आहे. मला असं वाटलेलं की मी सीट बदलावी. हां, मला असं वाटलेलं सीट बदलावी किंवा त्याच्यामध्ये जेल पॅड किंवा काही टाकावं, पण मला तर काय गरज वाटत नाही. आता एवढी 215 किलोमीटर झाली, म्हणजे जाताना 150 किलोमीटर आणि हे आत्ताचे, त्यामुळे आता मला नाही वाटत काय गरज आहे मला सीट चेंज करायची. तर अजून एक मोठी राईड आहे ती, त्या मोठ्या राईडमध्ये मला समजेल की बाबा मला सीट बदलायची गरज आहे की नाही. आणि आता आम्ही मस्तपैकी, मगाशी जो फॉग लागलाय आम्हाला, बाप रे भयंकरवाला फॉग, आता पण लागून दे थोडासा फॉग मला. आता जर आम्ही कुठे नाही थांबलो तर आम्ही 1.5 तासात तरी पोहोचून जाऊ. देवानी माझं ऐकलंय आणि आम्हाला फॉग दिलेला आहे. भन्नाट भन्नाट भन्नाट. काय रे, बघ खाली, तू बघ दिसतंय का? ये भारी दिसतंय का काय आता? हे बघ काय करायचं, एक तुम्हाला पण मंडळी, ही पट्टी आहे ना, ही सफेद पट्टी, ही पकडून चालायची बस. ही बघा, ही नाही सफेद पट्टी, ही सफेद पट्टी पकडून चालायची. बघ आता काय दिसत नाही ना, ही पट्टी आहे ना, ही दिसते, बस ही पट्टी पकडून चालायचं. हे बघ, हो 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 हो. मंडळी मला काही दिसत नाही, मी फक्त हा पट्टा पकडून चाललोय बस आरामात. आता तुम्ही लोक इमॅजिन करा, जर या लाईट्स नसतील, हा दरवेळेला मी प्रत्येक व्लॉग मध्ये सांगतो, हा एवढा पॅच ना जाम घाणेरडा आहे, जाम घाणेरडा. का बनवत नाहीत मला समजत नाही. आता मंडळी तुम्ही इमॅजिन करा की फॉर एक्झाम्पल ह्या लाईट आपल्या गाडीला नाही आहेत, तर आपण कसे जाणार एवढ्या याच्यातनं. पोचलो आपण खोपोलीला आणि ह्या पावसाने परत सुरुवात केलेली आहे. एवढं छान डिस्टन्स आम्ही कव्हर केलेलं. आता जर हा पडला तर परत आमच्या डिस्टन्सची वाट लावेल. तर कृपया करून प्लीज पडू नकोस, प्लीज पडू नकोस, है ना. पण हा काय आमचं ऐकत नाही. यांनी ठरवलेलंच आहे, निघताना पण भिजलात, आता जाताना पण भिजा. ठीक आहे, वरून देवा तुमची इच्छा. एवढा पाऊस आहे, एवढा पाऊस आहे की आम्ही निवारा घेऊन बसलोय. आणि म्हणजे जसा लास्ट टाइम पंढरपूरवरनं येताना पाऊस होता, सेम तसाच पाऊस आहे. आता थोडा वेळ थांबलोय कारण का आम्ही पुण्यावरनं दगडूशेठपासून निघाल्यापासून ते आता इथे कर्जतचा फाटा आहे, तिथपर्यंत आम्ही कुठेच थांबलो नाही. काय भाई, तुझा एक्सपिरियन्स काय बोलतोय? भारी. तुझा एक्सपिरियन्स काय म्हणतोस? खूप भारी. भारी म्हणजे कसं वाटलं तुला पहिल्यांदा असं सगळं एक्सपिरियन्स घेऊन? काय वाटलं आता, असा कधी तू फिरला नाही, काय नाही? शब्द नाहीत ना, कारण का आम्ही अचानक भयानक 7 वाजता निघालोय आणि आता किती वाजलेत? 4:30 5 वाजलेत. आम्ही दगडूशेठचं दर्शन घेऊन वगैरे सगळं रिटर्न परत आलोय. परतीच्या अजून आम्ही पटकन अजून तासाभरात पोचलोच असतो जर हा नसता लागला तर. चला आता थोडा थांबलाय, 5 मिनिटाचा ब्रेक घेतलेला. आता परत आपण आपल्या परतीचा प्रवास चालू करूया. हा काय थांबायचं नाव घेत नाही. आणि अरे हिचं नाव ठेवायचं आपल्याला. हां
मंडळी हा असा काय सेटअप आहे समोरून हिचा. ते वरती 2 दिसत आहेत ते मॅडडॉगचे लाईट्स आहेत, ते खाली HJG आहेत. काम तमाम, समोरचा उभाच राहिला पाहिजे असं आहे. मस्त काय वाटते बघा, कसली यूज वाटते ना. लाईट्स बीट्स एकदम दणदणीत. ॲक्च्युली एक आपली मोठी राईड प्लॅन होती, त्या मोठ्या राईडसाठी म्हणून आपण ही कन्सिडर करून घेतली, पण ती मोठी राईड झाली आहे पोस्टपोन्ड बिकॉज ऑफ सम रिझन्स. नवीन सगळी मशीन नवीन आहेत, आपण त्या मशीनसाठी नवीन आहोत, तर बऱ्याच गोष्टी अजून मॅनेज नाही झाल्या. देवा तुझ्या कृपेने सुखरूप गेलो, सुखरूप आलो. पण फक्त एकच आहे, ह्या पावसाने काय आमचा पाठलाग सोडलेला नाही. आपण एंटर केलं आता पनवेलमध्ये. कितपत तुम्हाला दिसतंय माहीत नाही, पाऊस जोरदार दमदार चालू आहे. जो जसा आम्ही खोपोली म्हणजे लोणावळ्याचा घाट तो सगळा उतरलो, लोणावळा उतरून खाली आलो, खोपोलीपासून जो चालू आहे दमदार दमदार चालूच आहे. ॲट लास्ट पोचलो आपण नवी मुंबईला. आणि आत्ता कुठे जरा हा पाऊस शांत झालाय, नाही तर त्यांनी जो धुमाकूळ घातलेला आमच्या पाठीमागे, बापरे. आता थोडा ते जुईनगरपासून वगैरे थोडा कमी झाला, नाहीतर जो चालू आहे कंटाळो कंटाळो पावसाला बाबा. बस झालं, खूप पडलास. पोचलो आपण सायनला. एवढं रिलीफ वाटतंय, थोडं उजाडलंय, पाऊस कमी झालाय. पाऊस परत मध्ये लागलेला जोरदार, तो काय आमचा पाठलाग सोडत नाही, आम्हाला पकडून पकडूनच आमच्या पाठीमागे चाललाय. आता पोचलो आपण. आता फक्त साहेबांना दादर स्टेशनला सोडायचं आहे आणि मग घरी जायचं आहे. मला टेन्शन मितेशचंच होतं की मितेश झोपतोय, दमतोय, कंटाळतोय, पण साहेब ना दमले ना कंटाळले, मस्त एन्जॉय केलं त्यांनी. आता उद्या परत त्याला ऑफिसला यायचं आहे, कसा येतोय देव जाणे. मितेश भाई तुम्ही पोचलेला आहात, काळोखाचे निघाला आहेत, उजाडाचे पोचलेला आहात. चलो बाय बाय गाईज, आपण पोचलोय, त्याला ड्रॉप केलंय. हा ब्लॉग इथे एंड करूया. ब्लॉग कसा वाटला जरा कमेंटमध्ये सांगा आम्हाला. आमच्या हातावर अचानक भयानक झालेला प्लॅन. भेटून लवकरच नवीन ब्लॉग घेऊन.